नमस्कार मंडळी. वयाची 60 ओलांडल्यानंतर आपल्या शरीराची पचनशक्ती, हालचाल आणि ऊर्जेची गरज हळूहळू बदलत जाते. त्यामुळे ताटात काय आणि किती घ्यायचं याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष रोजच्या जेवणातील पोळीचं प्रमाण योग्य ठेवले तर काही लोकांना वजन आणि एकूण आहार संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. पण पोळी पूर्णपणे बंद करायची का? पोळ्या कमी केल्याने नेमके कोणते 6 फायदे होऊ शकतात? चला आजच्या व्हिडिओमध्ये एक एक करून जाणून घेऊया. टिप नंबर 1. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वय वाढल्यानंतर शारीरिक हालचाल कमी झाल्यास शरीराला पूर्वी इतक्या कॅलरीची गरज नसते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरी वाढू शकतात. पोळीचे योग्य प्रमाण ठेवल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 2. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे पोळीचे प्रमाण योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण गव्हाच्या पिठाची पोळी योग्य प्रमाणात आणि भाजी, डाळ किंवा कडधान्यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थासोबत खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यात मदत होऊ शकते. टिप नंबर 3. जेवल्यानंतरचा जडपणा कमी होऊ शकतो. एका वेळी खूप पोळ्या खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे, जड किंवा अस्वस्थ वाटू शकते. त्याऐवजी योग्य प्रमाणात पोळी घेऊन भाजी आणि प्रथिनांचा समावेश केल्यास जेवण अधिक संतुलित ठेवता येते. टिप नंबर 4. भाज्या आणि प्रथिनांसाठी ताटात जागा मिळते. पोळ्यांचे प्रमाण योग्य ठेवल्यामुळे ताटात हिरव्या भाज्या, कडधान्ये, डाळ, उसळ, दही किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करता येतो. त्यामुळे फक्त पोळीवर अवलंबून न राहता संतुलित आहार घेता येतो. टिप नंबर 5. एकूण कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. दिवसभर गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेत असतील तर पोळीचे प्रमाण योग्य ठेवणे हा त्यातील एक भाग नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. मात्र फक्त पोळी कमी करून . उपयोग नाही.
तळलेले गोड आणि पॅकेट्स पदार्थाचे प्रमाणही लक्षात घ्यावे. टिप नंबर 6. रात्रीचे जेवण हलके ठेवण्यास मदत होते. रात्री शारीरिक हालचाल तुलनेने कमी असते, त्यामुळे गरजेनुसार पोळीचे प्रमाण ठेवून त्यासोबत भाजी, डाळ किंवा इतर प्रथिनांचा समावेश केल्यास रात्रीचे जेवण संतुलित आणि हलके ठेवता येते. तर मंडळी, वय वाढलं म्हणून पोळी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण आपल्या शरीराची गरज ओळखून तिचं योग्य प्रमाण ठरवणं महत्त्वाचं आहे. पोळीबरोबर भाजी, डाळ, कडधान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थांचा संतुलित आहार घ्या आणि लक्षात ठेवा, आरोग्य म्हणजे एखादा पदार्थ बंद करणे नव्हे, तर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणं. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.